श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. ओम श्री धन्वंतरे नमः. नमस्कार मंडळी, मी प्रदीप कुलकर्णी. दीपावलीच्या आपल्या सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा. आश्विन कृष्ण त्रयोदशी म्हणजेच धनत्रयोदशी, दीपावली सणाचा पहिला दिवस. धनत्रयोदशी कशी साजरी करावी? या दिवशी गणेश, कुबेर, लक्ष्मी पूजनाचा मुहूर्त काय? धन्वंतरी पूजनाचा मुहूर्त काय? धन्वंतरी पूजन कसं करावं? कोणता मंत्र पठन करावा? यमदीपदान कसं करावं? यमदीपदानाचा मंत्र कोणता? धनत्रयोदशीची उत्तर पूजा कशी करावी? ही सर्व माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. चॅनलवर नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका. दीपावलीचा पहिला दिवस म्हणजेच धनत्रयोदशी, जिलाच धनतेरस असं देखील म्हटलं जातं. या दिवशी संध्याकाळी धनाची, त्याचप्रमाणे आयुर्वेदाचे जनक धन्वंतरी देवाची पूजा केली जाते. त्याचप्रमाणे अपमृत्यूपासून, अपघाती मृत्यूपासून आपलं आणि आपल्या कुटुंबियाचं रक्षण होण्यासाठी यमधर्माचं देखील या दिवशी स्मरण केलं जातं आणि दीपदान केलं जातं. आपलं आणि आपल्या कुटुंबियांना चांगलं आरोग्य लाभावं, दीर्घायुष्य लाभावं म्हणून या दिवशी धन्वंतरी देवांचं पूजन केलं जातं, त्यांची मंत्रसाधना केली जाते. आता आपण बघूया धनत्रयोदशीच्या दिवशी गणेश, कुबेर, धन्वंतरी पूजनाचा मुहूर्त काय आहे. यावर्षी धनत्रयोदशी आली आहे 10 नोव्हेंबर 2023 रोजी. गणेश, कुबेर, लक्ष्मी पूजनाचा, धन्वंतरी पूजनाचा मुहूर्त आहे संध्याकाळी 5:47 ते 7:47 त्याचप्रमाणे यमदीपदान कधी करावं? यमदीपदान रात्री 8:30 वाजेपर्यंत आपण करावं. आता आपण बघूया धन्वंतरी पूजनासाठी लागणारं साहित्य कोणतं. धन्वंतरी पूजनासाठी आपल्याला लागेल हळद, कुंकू, अक्षता, फुले, गणपती बाप्पाची मूर्ती, माता लक्ष्मीची मूर्ती असेल तर मूर्ती मांडावी, नसेल सुपारी मांडावी. त्यानंतर आपल्या घरात कुबेरयंत्र असलं तर अवश्य मांडावं, श्रीयंत्र मांडावं, एक सुपारी लागेल, कलशासाठी नारळ लागेल, कलश लागेल, शुद्ध पाणी लागेल, त्यानंतर एक नाणं लागेल, आंब्याची किंवा विड्याची पानं लागतील, पूजेसाठी पंचामृत आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे सप्तधान्य. सप्तधान्यामध्ये आपल्याकडे जे असेल ते 7 धान्य ठेवावीत. पैकी धने आणि गूळ ज्याचा धन्वंतरी देवांना या दिवशी नैवेद्य दाखवला जातो, 7 धान्यांपैकी धने हे धान्य अवश्य ठेवावं. आता आपण बघूया धनत्रयोदशीची पूजा कशी करावी. धनत्रयोदशीची पूजा प्रदोष काळी केली जाते. संध्याकाळच्या वेळेला देवघराजवळची जागा स्वच्छ करावी. त्या ठिकाणी पाट किंवा चौरंग मांडून त्यावरती स्वच्छ लाल वस्त्र अंथरावं. त्यावरती स्वामी समर्थ महाराजांचा फोटो, आपल्याकडे जर धन्वंतरी देवांचा फोटो असेल तो फोटो मांडावा, नसेल भगवान विष्णूंचा फोटो मांडावा किंवा माता लक्ष्मीचा फोटो मांडावा. देवघराजवळ तसंच संपूर्ण घरामध्ये गोमूत्र शिंपडावं. गोमूत्र शिंपडल्यामुळं अलक्ष्मीचा ऱ्हास होतो. अष्टमी ते अमावस्या घरामध्ये पिवळी मोहरी, अंगारा, त्याचप्रमाणे कमळगट्ट्याची सेवा आपण जर करणार असाल, तो व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे, तर ती सेवा झाल्यानंतर ही पूजा करायची. प्रथम शुद्ध तुपाचा दिवा लावून घ्यायचा, दिव्याचं पूजन करून घ्यायचं. हळद, कुंकू, अक्षता, फुलं वाहून दिव्याची पूजा करावी. ओम श्री दीपदेवताय नमः. गंधाक्षता पुष्पम समर्पयामी. आता आपण गणपती पूजन करणार आहोत. आपल्या देवघरातील जी मूर्ती असते, मूर्ती नसेल सुपारी घ्यावी, तामणामध्ये थोड्याशा अक्षता घ्या, त्यावरती मूर्ती ठेवावी. गणपती बाप्पांच्या मूर्तीला शुद्ध पाण्याने, पंचामृताने, पुन्हा शुद्ध पाण्याने स्नान घालावं. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कुरु मे देव सर्वकारेषु सर्वदा. अशा पद्धतीनं गणपती बाप्पांना स्नान घालायचं. मूर्ती किंवा सुपारी स्वच्छ पुसून घ्यायची आणि पूजेच्या ठिकाणी थोड्याशा अक्षता ठेवायच्या. त्यावरती गणपती बाप्पांची मूर्ती स्थापित करायची. गणपती बाप्पांना हळद, कुंकू, अक्षता, गंधाक्षता, फुलं व्हायची. ओम श्री महागणपते नमः. गंधाक्षता पुष्पम समर्पयामी. गणेश स्थापना झाल्यानंतर आपल्याला आता कलश स्थापना करायची आहे. कलश स्थापना म्हणजे काय असतं? वरुण देवतेची पूजा केली जाते. गणपती बाप्पांच्या शेजारी थोडेसे अक्षता ठेवाव्यात, तांदूळ ठेवाव्यात. त्यावरती शुद्ध पाण्याने भरलेला कलश किंवा तांब्या ठेवावा. त्यामध्ये हळद, कुंकू, अक्षता, फुलं व्हावीत. त्यामध्ये एक नाणं टाकावं, एक सुपारी टाकावी. त्यावरती 5 विड्याची किंवा आंब्याची पानं ठेवावीत आणि त्यावरती नारळ ठेवावा. या कलशावरती वरून खाली ओल्या कुंकवानं 5 रेषा काढाव्यात. नारळाची तसेच कलशाची हळद, कुंकू, अक्षता, फुलं वाहून पूजा करायची. श्री वरुणाय नमः. सकल पूजार्थे गंधाक्षता पुष्पम समर्पयामी.
अशा पद्धतीनं कलश स्थापना झाल्यानंतर आपल्या देवघरात जर माता लक्ष्मीची मूर्ती असेल तर ती मूर्ती त्या ठिकाणी पूजेमध्ये स्थापित करायची. पुन्हा तामणामध्ये थोड्याशा अक्षता घ्याव्यात, त्यावरती माता लक्ष्मीची मूर्ती ठेवावी. या मूर्तीला शुद्ध पाण्याने, पंचामृताने, पुन्हा शुद्ध पाण्याने स्नान घालायचं. श्रीसूक्त जर आपण पठन केलं तर अतिउत्तम, किंवा ओम श्री महालक्ष्मी नमः हा मंत्र 11 वेळा म्हणावा. माता लक्ष्मीला स्नान घालायचं आणि गणपती बाप्पांच्या शेजारी पाटावरती थोड्याशा अक्षता ठेवाव्यात. त्या ठिकाणी माता लक्ष्मीची मूर्ती स्थापित करायची. माता लक्ष्मीला हळद, कुंकू, अक्षता, फुलं व्हावीत. ओम श्री महालक्ष्मी नमः गंधाक्षता पुष्पम समर्पयामी. तसंच पाटावरती पूजेच्या ठिकाणी आपल्याकडे जर कुबेर यंत्र असेल, श्रीयंत्र असेल, पूजेमध्ये अवश्य मांडावं. कुबेर यंत्राची, श्रीयंत्राची हळद, कुंकू, अक्षता, फुलं वाहून पूजा करायची. जर आपण धनत्रयोदशीच्या दिवशी आपल्या घरामध्ये कुबेर यंत्र किंवा श्रीयंत्र आणलं असेल किंवा त्याची स्थापना करायची असेल तर ती स्थापना किंवा अभिषेक सकाळी करायचा, संध्याकाळी कुबेर यंत्र किंवा श्रीयंत्र पूजेमध्ये मांडायचं. तसंच लक्ष्मीपूजनाच्या मुख्य पूजेमध्ये देखील कुबेर यंत्र आणि श्रीयंत्र अवश्य मांडावं. त्याचप्रमाणे आपल्या घरात जर कुबेर भगवान यांची मूर्ती असेल, फोटो असेल, तो देखील आपण पूजेत मांडू शकता. फोटोची, मूर्तीची पूजा करायची, त्यांना स्नान अभिषेक घालायचा, कुबेर भगवान यांचा मंत्र म्हणायचा. तो मंत्र पुढील प्रमाणे: ओम वैश्रवणाय स्वाहा, ओम श्रीं ओम ह्रीं श्रीं ह्रीं क्लीं श्रीं क्लीं श्रीं वित्तेश्वराय नमः, किंवा सोपा मंत्र ओम श्री कुबेराय नमः. हा मंत्र पठन करून कुबेर यंत्राची किंवा कुबेर भगवान यांच्या मूर्तीचं पूजन करायचं. यानंतर आपण धन्वंतरी देवांचं पूजन करणार आहोत. धन्वंतरी देवांचा जो फोटो आहे त्या फोटोला गंधाक्षता, फुलं व्हायची, त्यांना हार घालायचा. भगवान धन्वंतरी हे समुद्र मंथनातून जी 14 रत्न बाहेर पडली त्यापैकी एक आहेत. चंद्राचा ते थोरला भाऊ म्हणून ओळखले जातात. त्याचप्रमाणे आयुर्वेदाचे जनक आहेत. भगवान विष्णूंच्या 24 अवतारात त्यांची गणना होते. म्हणूनच आपल्याकडे धन्वंतरी देवांचा फोटो नसेल, नारायणाच्या फोटोचं पूजन केलं तरी चालेल. धन्वंतरी देवांचं मनोभावे पूजन केल्यामुळं आपलं आणि आपल्या कुटुंबाचं सर्व प्रकारच्या विघ्नांपासून रक्षण होतं. सदैव चांगलं आरोग्य आपल्या सर्वांना लाभेल. धन्वंतरी देवांचं पूजन सुरू असताना धन्वंतरी ध्यान मंत्र म्हणावा. तो मंत्र पुढील प्रमाणे: ओम नमो भगवते वासुदेवाय धन्वंतरे अमृतकलशहस्ताय सर्वामय विनाशाय त्रैलोक्यनाथाय महाविष्णवे स्वाहा. या मंत्राचं या दिवशी 108 वेळा पठन अवश्य करावं. नक्कीच आपल्या कुटुंबाला दीर्घायुष्य लाभेल. आपल्या कुटुंबातील प्रत्येक सदस्याला नेहमी चांगलं आरोग्य लाभेल. त्यानंतर माता लक्ष्मीचा जो फोटो आहे त्या फोटोचं पूजन करावं. स्वामींच्या फोटोचं पूजन करावं. ओम श्रीं नमः श्री स्वामी समर्थ या मंत्राचा मनातल्या मनात जाप करावा. सर्व फोटोंची पूजा करून त्यांना पुष्पहार घालावा. संपूर्ण पूजन सुरू असताना मनातल्या मनात ओम श्री धन्वंतरे नमः किंवा धन्वंतरी देवाचं, माता लक्ष्मीचं, कुबेर भगवान, गणपती बाप्पा, स्वामींचं स्मरण केलं तरी चालेल. त्याचप्रमाणे या दिवशी सप्तधान्याची पूजा केली जाते. आपल्या घरात आपल्याला जे सप्तधान्य उपलब्ध असेल ते धान्य ठेवावं. फक्त त्यामध्ये धणे प्रामुख्यानं या दिवशी ठेवावेत. धणे आणि गुळाचा या संपूर्ण पूजेला नैवेद्य दाखवला जातो. सप्तधान्यांची देखील हळद, कुंकू, अक्षता, फुलं वाहून पूजा करायची. सप्तधान्यांची अशा पद्धतीनं पूजन केल्यानंतर या संपूर्ण पूजेला धने आणि गुळाचा नैवेद्य दाखवावा. तसंच या दिवशी एखादा गोड पदार्थ नक्की करावा. गोड पदार्थाचा देखील भगवान धन्वंतरींना, गणेश, कुबेर, माता लक्ष्मी यांना नैवेद्य दाखवावा. आरती करायची. आरती झाल्यानंतर मंत्र पुष्पांजली म्हणायची. धने आणि गुळाचा जो प्रसाद असतो तो आपल्या कुटुंबातील सदस्यांनी घ्यायचा. भगवान धन्वंतरींचं मनोमन स्मरण करायचं. आपल्या आणि आपल्या कुटुंबाच्या चांगल्या आरोग्यासाठी, दीर्घायुष्यासाठी त्यांची प्रार्थना करायची. अशा पद्धतीनं या दिवशी संध्याकाळी धन्वंतरी पूजन अवश्य करावं. धन्वंतरी पूजनासोबतच या दिवशी एक महत्त्वाचा विधी केला जातो ज्याला म्हणतात यमदीपदान. यमदीपदान कसं करावं, यमदीपदानाचं महत्त्व काय आहे, कधी करावं, ही माहिती आपण आता बघूया. धन्वंतरी पूजन झाल्यानंतर 8:30 वाजेपर्यंत आपल्याला यमदीपदान करायचं आहे. यमदीपदान म्हणजे काय? धनोत्रयोदशीच्या दिवशी संध्याकाळी दक्षिणेकडे एक कणकेचा किंवा मातीचा दिवा लावला जातो आपल्या घराच्या दक्षिण दिशेला. तसंच या दिव्याची जी ज्योत असते
ती ज्योत देखील दक्षिण दिशेला केली जाते. दिवा प्रज्वलित करून यमधर्माचं म्हणजेच यमराजाचं स्मरण केलं जातं. आपल्या आणि आपल्या कुटुंबाच्या दीर्घायुष्यासाठी तसंच त्यांचं अपघाती मृत्यूपासून अपमृत्यूपासून संरक्षण करावं अशी यमराजाला विनंती केली जाते. यालाच यमदीपदान असं म्हणतात. इतर कुठल्याही दिवशी यमदेवतेसाठी अशा पद्धतीनं दीपदान केलं जात नाही. म्हणून धनत्रयोदशीच्या दिवशी यमदीपदान अवश्य करायचं. रात्री 8:30 वाजेपर्यंत आपल्याला यमदीपदान करायचं आहे. आता आपण बघूया यमदीपदान कसं करावं. यमदीपदान करताना आपण 2 प्रकारे करू शकता. एक कणकेचा दिवा वापरून आणि दुसरा मातीचा दिवा वापरून. प्रथम आपण बघूया कणकेच्या दिव्याचं यमदीपदान कसं करायचं. कणिक आणि हळद एकत्र करून दिवा बनवायचा. त्यामध्ये मीठ मात्र टाकायचं नाही. तसंच या दिव्यासोबत 2 मुटके देखील बनवले जातात. आपण आता व्हिडिओमध्ये बघत असाल त्या पद्धतीनं एक दिवा आणि 2 मुटके बनवायचे. एका प्लेटमध्ये किंवा तामणामध्ये दिवा आणि 2 मुटके घ्यावेत. त्यामध्ये मोहरीचं तेल किंवा आपल्या घरात आपण जे तेल वापरत असाल ते तेल घ्यावं. दिव्यामध्ये वात घालावी. आपल्या घरात या दिव्याची हळद, कुंकू, अक्षता, फुलं वाहून पूजा करायची. देवघरासमोर पूजा करायची. त्यानंतर आपल्या घराच्या दक्षिण दिशेला ज्या ठिकाणी आपल्याला हा दिवा ठेवायचा आहे त्या ठिकाणी जमिनीवरती कुंकवानं स्वस्तिक काढायचं. त्यावरती दिवा ठेवून द्यायचा. दिवा प्रज्वलित करायचा. दिव्याची ज्योत दक्षिण दिशेकडे झाली पाहिजे अशा पद्धतीनं प्रज्वलित करायचा. दिवा प्रज्वलित केल्यानंतर यमधर्माची म्हणजेच यमराजाचं स्मरण करायचं. घरातील सर्व सदस्यांनी दक्षिण दिशेला हात जोडून उभं राहायचं. यमधर्माची प्रार्थना करायची. त्यांना नमस्कार करायचा आणि पुढील मंत्र म्हणायचा. मृत्यूनाम दंडपाशाभ्याम कालेन शामया सहा त्रयोदशाम दीपदानात सूर्यजहा प्रियताम मम. या मंत्राचा अर्थ असा आहे, हे यमधर्मा, मी आज तुझ्या स्मरणार्थ हे दीपदान करत आहे. माझं तसंच माझ्या कुटुंबातील सर्व सदस्यांचं अपमृत्यू अपघाती मृत्यूपासून संरक्षण करावं ही तुला विनंती आहे. तसंच मला आणि माझ्या कुटुंबातील प्रत्येक सदस्याला दीर्घायुष्य द्यावं अशी यमधर्माला प्रार्थना करायची. दिव्याला नमस्कार करायचा. दक्षिण दिशेला यमधर्माला नमस्कार करायचा. दिवा तसाच प्रज्वलित ठेवायचा आणि हा दिवा आपोआप शांत होऊन द्यायचा. म्हणजेच दिवा रात्रीतून विझवू शकतो, हरकत नाही. या दिवशी यमधर्माचं स्मरण करून दिवा दक्षिण दिशेला प्रज्वलित करण्याला महत्त्व आहे. त्यामुळं वाऱ्याने किंवा एखाद्या प्राण्याने जर खाल्ला तरी मनात काही शंका आणायची नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी ज्या वेळेला आपण या पूर्ण पूजेची उत्तरपूजा कराल त्यानंतर हा जो दिवा असतो या दिव्याचं पाण्यामध्ये विसर्जन करावं. वाहत्या पाण्यात विसर्जन करायचं. दुसऱ्या प्रकारे आपण यमदीपदान करू शकता. मातीचे जे दिवे असतात म्हणजेच पणती असती ती पणती जरी प्रज्वलित केली तरी चालेल. दक्षिण दिशेला दक्षिणेकडे ज्योत करून पणती प्रज्वलित करावी. यमधर्माची प्रार्थना करायची. तर अशा पद्धतीनं धनत्रयोदशीच्या दिवशी संध्याकाळी आपल्याला यमदीपदान करायचं आहे. प्रत्येकानं जरूर करावं. आपली शंका असली तर मला नक्की विचारावं. आता आपण बघूया धनत्रयोदशीची उत्तरपूजा कशी करावी. धनत्रयोदशीच्या दुसऱ्या दिवशी सकाळी या संपूर्ण पूजेवरती हळद, कुंकू, अक्षता, फुलं व्हायची. मनोमन धन्वंतरी देवाची प्रार्थना करायची. मला आणि माझ्या कुटुंबियाला दीर्घायुष्य द्यावं, चांगलं आरोग्य द्यावं अशी प्रार्थना करायची आणि पूजा हलवून घ्यायची. पूजा हलवल्यानंतर कलशातील जे पाणी असतं ते आपल्या घरामध्ये सर्वत्र शिंपडायचं. नारळ जो असतो नारळ फोडून आपण त्याचा प्रसाद करावा. बाकीचं जे साहित्य आहे, सुपारी असेल, विड्याची पानं असतील, तांदूळ असेल, हे सर्व आपण वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित करायचं. आणि मगाशी सांगितल्याप्रमाणे कणकेचा दिवा जर लावला तो देखील वाहत्या पाण्यात विसर्जित करायचा. तर अशा पद्धतीनं यावर्षी आपण धनत्रयोदशीची शास्त्रोक्त पद्धतीनं पूजा अवश्य करावी. हे जे मंत्र आहेत, धन्वंतरी मंत्र असेल किंवा यमधर्माचा मंत्र असेल, आपण आपल्या चॅनलवरती प्रदर्शित करणार आहोत. आपण या दिवशी या मंत्रासोबत पठण अवश्य करावं. माहिती आवडली असेल जास्तीत जास्त सेवेकरांपर्यंत आपण ही शेअर करावी. शंका असल्यास मला जरूर विचारा. कमेंट बॉक्समध्ये ओम श्री धन्वंतरे नमः किंवा श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. ओम श्री धन्वंतरे नमः.